सेल्फ हिप्नॉसिससाठी घरातली एक शांत जागा निवडा. शक्य असेल तर ही जागा कायमस्वरूपी ठेवा, त्यात काहीच बदल करू नका. सेल्फ हिप्नॉसिससाठी सकाळची वेळ निवडा, त्यामुळे छान भरपूर ऊर्जा मिळते. स्वतःला दिवसभरात किती वेळा पॉझिटिव्ह स्टेटमेंट सांगावे याबद्दल काही बंधन नाही. जेव्हा एखादा मनात वाईट विचार आला तर लगेच त्याला सकारात्मक वाक्यांची जोड द्या. सुरुवातीला हे थोडं कठीण आहे, म्हणून सर्वप्रथम 5 वाक्य लिहा. त्याच्यामध्ये कालांतराने बदल करा किंवा त्याच्यामध्ये ती वाक्य आणखीन वाढवूही शकता. आपण स्वतःच्या नावाला पटकन आणि पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करतो, म्हणून प्रत्येक सकारात्मक वाक्याची सुरुवात स्वतःच्या नावाने करा. पुनीता, तू स्ट्रॉंग आहेस. पुनीता, तू धैर्यवान आहेस. पुनीता, तुझ्यात प्रत्येक गोष्टीला न डगमगता सामोरं जाण्याची क्षमता आहे. पुनीता, तुझ्या आजूबाजूला फक्त पॉझिटिव्ह गोष्टींचंच वलय आहे. पुनीता, भेटलेली प्रत्येक व्यक्ती तुला फक्त पॉझिटिव्हिटीच देणार आहे. महत्वाचं, प्रत्येक वाक्य सांगताना स्वतःला त्याची ऊर्जा अनुभवा. ह्या प्रत्येक वाक्यात माझ्याऐवजी स्वतःचे नाव घालून प्रत्येक वाक्य मोठ्याने म्हणा. आणखीन काही सकारात्मक वाक्य असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सेल्फ हिप्नॉसिस व्यतिरिक्त कॅन्सर ट्रीटमेंटसाठी स्वतःला कसं तयार करावं हा व्हिडिओ माझा नक्की बघायला विसरू नका. आणि आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करा.